आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव नगरी येथे पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडी शाळा घोडेगाव येथे पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शालेय व्यवस्थापन समिती घोडेगाव व सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ घोडेगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री जालिंदर पठारे हे होते। यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत पालकांशी हितगुज साधण्याचा प्रयत्न केला। तसेच या पालक मेळाव्याला उत्तम असा प्रतिसाद लाभला। मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढावा व इतर शाळेच्या तुलनेत येथील विद्यार्थी पुढे जावा या उद्देशाने गावच्या प्रतिष्ठित ग्रामस्थ दगडी शाळा ग्रुप यांनी एकत्र येत एक उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी राबवून इंग्रजी विषयासाठी स्वप्ना काळे मॅडम तर शारीरिक शिक्षण चित्रकला या विषयासाठी अनुराधा काळे मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली। या प्रसंगी आंबेगाव पंचायत समितीचे बीडीओ जालिंदर पठारे, सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, जयसिंगराव काळे, श्यामशेठ होनराव, मायबोलीचे हिराबाई काळे, डॉक्टर विलास काळे, उद्योगपती निळकंठ शेठ होनराव, अक्षय शेठ काळे, श्री हरिश्चंद्र देवस्थानचे कोषाध्यक्ष राजेश काळे, बाळासाहेब काळे, भरत सोमवंशी, शालेय व्यवस्थापन समितीचे सचिन जगदाळे, सुनील इंदोरे, नरेंद्र काळे, ॲडव्होकेट महेश काळे, दीपक लोढा, प्रमोद आर्वीकर सर, सुनंदा काळे मॅडम, कर्डिले मॅडम, स्वप्नील घोडेकर, राजश्री काळे, हनुमान नाना काळे, मुख्याध्यापक अलका चासकर, राजाराम काथेर सर आदी मान्यवरांसह स्थानिक ग्रामस्थ, पालकवर्ग, शिक्षक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम काथेर सर यांनी केले तर शेवटी आभार दीपक लोढा यांनी मानले। सर असो, चासकर मॅडम असो, इथल्या शिक्षिका काही चुकीचं शिकवत आहेत का? नाही, नेहमी आपण बघतो त्यांची आत्मीयता चांगलं शिकवण्याचीच असते। पण इथे जे ज्येष्ठ ग्रामस्थ मान्यवर मंडळी आहेत यांना असं वाटलं की येणाऱ्या ज्या स्पर्धात्मक युगात आहेत तिथं आपले मुलं टिकली पाहिजेत। जी प्राथमिक शाळेत आतापर्यंत काय होतं की मराठी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणलं की एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि इंग्लिश मिडियम म्हणलं की उगाचच आपलं छाती फुगून बोलण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होता। इंग्लिश मिडियम मध्ये काय आहे किंवा मराठी मिडियम मध्ये काय आहे ही स्पर्धा कुठेही कोणालाही करायची नाही। फक्त ही जी शिकणारी पिढी आहे ही व्यवस्थित शिकली पाहिजे हा एक सर्वांचा मिळून एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आज आपल्या विद्यार्थ्यांसाठी होतोय। त्या खऱ्या अर्थाने या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। त्यांनी 2 शिक्षिका इथं अपॉइंट केल्यात, कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणासाठी अनुराधा काळे मॅडम आणि इंग्लिश 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 अशी आपली मावशी उपाधी आहे आणि माय म्हणून मावशी जगो असं काहीतरी तयार होतंय। असं असणारं असो पण इंग्लिश ही तितकीच महत्वाची आहे। माय म्हणून मावशी जवळ असलं तरी मावशी तितकीच महत्वाची आणि माय ही तितकीच महत्वाची आहे। तर या मावशीचा आपल्याला जवळून एक काय म्हणतात आत्मीयता, जवळून त्याचं कॉन्फिडेंटली आपली मुलं बोलली पाहिजेत। मेन म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलप झाला पाहिजे। इंग्लिश कोणीही बोलू शकतं, इंग्लिश तुम्हीही बोलू शकता, मीही बोलू शकते, स्वप्ना काळे मॅडमही बोलू शकतात, पण तुमच्यामध्ये माझ्यामध्ये बोलण्यात आणि त्यांच्यामध्ये बोलण्यात एक काहीतरी फरक असणार आहे। तो काय असणार आहे की कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता आलं पाहिजे, ते मांडता आलं पाहिजे। ते कुठेतरी कदाचित आपण कमी मांडत असू पण त्यांच्यामध्ये ते स्किल आहे। त्यामुळे स्वप्ना काळे मॅडमने इथं अपॉइंट केले की आपली मुलं कॉन्फिडेंटली इंग्लिश करेक्ट ग्रॅमॅटिकल बोलली पाहिजे, ग्रामर करेक्ट आलं पाहिजे। इंग्लिश काय कोणी काहीही बोलू शकतं असं काहीच नाहीये, बरोबर आहे ना? जसं मराठी ही सोपी भाषा आहे का? नाही, मराठी ही तितकीच अवघड आहे। पण आपण जन्मापासून मराठी बोलतोय म्हणून मराठी सहज सहज बोलू शकतो। सगळ्या एवढ्या कार्यक्रमाचा सार एकच होता की आपली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुलं आहेत ही घोडेगावातनं उजळून निघाली पाहिजेत आणि पुढच्या माध्यमिक शिक्षणासाठी अगदी चांगल्या पद्धतीनं बेस तयार करून पुढे गेली पाहिजे। 1ली ते 4थी हा महत्वाचा बेस आहे, महत्वाचं आहे। इथं जर तुम्हाला बाराखडी आली नाही, इथं जर तुम्हाला बेसिक इंग्लिश आलं नाही आणि बेसिक मॅथ्स आलं नाही तर ही मुलं पुढं 5वीत गेल्यावर काय करतात? मागच्या बेंचवर बसतात, मस्ती करतात, शाळेत जातात, येतात, पालक वैतागून त्यांच्या मागं लागणं सोडून देतात पाहिजे। तर हिराबाई आई म्हणाल्या की इंग्रजी फारसं महत्वाचं नाही आपल्यासाठी, आपल्याला मातृभाषेतलं शिक्षण जे मिळालेलं आहे ते मोर दॅन इनफ। सगळेच आता म्हणाले की इंग्रजी भाषा आहे पण ती दुसरी भाषा आहे आपली, पहिली मातृभाषा आहे तर त्या मराठी भाषेला आपण फार महत्व आहेच आणि आपण त्याच्यावर खूप कॉन्सन्ट्रेट करतो।
पण मला असं सांगायचं की लोकमान्य टिळकांनी इंग्रजी भाषेला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे. तर कुठेतरी आज जगामध्ये आपण बघतो तर जगामध्ये इंग्रजी भाषा ही प्रथम क्रमांकाची भाषा आहे आणि जास्त बोलली जाणारी भाषा आहे. आपल्याही मनात कुठेतरी असतं की आपल्याही मुलाने इंग्रजी शिकायला हवं. जर बघा आपल्या घरात जर पाहुणे आले तर आपण आपल्या मुलाला उभं करतो आणि जर त्याला एखादी इंग्रजी पोएम कविता जर चांगल्या हावभाव करून चांगल्या उच्चाराने म्हणता येत असेल तर आपण त्याला म्हणायला लावतो आपल्या पाहुण्यांपुढे की माझा मुलगा बघा किती छान इंग्रजी कविता म्हणतो. आणि तो जर म्हणाले त्याने नकार दिला तर एक धपाटा सुद्धा आपण टाकतो की म्हण आणि दाखव की मला कसं इंग्रजी येतं म्हणून. तर कुठेतरी बॅक ऑफ आवर माइंड आपल्याला असं वाटतं की इंग्रजी भाषा ही महत्वाची आहे. शेवटी आपल्या गावाशिवाय काही चालत नाही. कोणताही माणूस पुढेही गेला, फॉरेनला गेला, काय गेला तर शेवटी तो आपल्या गावातच येतो. आणि म्हणून आपल्या गावात तुम्हाला खूप चांगल्या एक सुविधा आहे. मी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो मॅडम, इथं आमच्याकडे काही नव्हतं, टीव्ही नव्हते, प्रोजेक्टर नव्हते, काही नव्हते, बसायला नीट जागा नसायची. आम्ही इथं आतंकुर्दींच्या घरी झोपायला यायचं, शिकायचं. इथं 9 वाजेपर्यंत पायात चप्पल नसायची, पायी घरी जायचं. रात्री 8:30ला इथं यायचे, सकाळी 6 वाजता उठून पहाटे उठून बिगर चपलेचं आम्ही घरी जायचं. आम्ही राहायला तिकडे पुलाच्या पलीकडे तिथपर्यंत आम्ही पायी जायचं. एकच शाळेला एकही ड्रेस होता, तो ड्रेस धुवायचा. आणि आपल्या घरात आपण मराठी बोलतोय, व्यवहारात मराठी वापरतोय, परंतु मुलांना इंग्लिशच्या शाळेत किंवा इंग्रजी शाळेत घालण्याचा जो आग्रह धरला जातो तो काही चांगला नाही. जर आपण आपल्या मुलांशी जर इंग्रजीमधून शब्द जर संवाद साधत असाल घरात तर अवश्य इंग्रजी शाळेत घाल. त्यांनी काही फरक पडणार नाही, बिघडत नाही. परंतु आपण बोलतानाच प्रत्येक शब्द मराठीत बोलतो, वस्तू मराठीतून सांगतो, सगळं सांगतो, टीव्हीचे कार्यक्रम मराठीतले पाहतो, मग मराठी इंग्रजी शाळेत घालण्याचा आग्रह करतो. काय याचा एक आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. खाजगी शाळांचं जर सांगायचं झालं तर ही शाळा 250 वर्ष होऊन गेली. अशी कोणती खाजगी शाळा आहे की ज्याला 250 वर्ष झाली? या शाळेत 250 वर्षापूर्वीच्या पहिल्या विद्यार्थ्याचा रेकॉर्ड सुद्धा सापडेल. जिल्हा परिषद ही फक्त नफा कमवण्यासाठी किंवा जास्त मुलं शिकवण्यासाठी चालवली जात नाही, शाळा चालवत नाही. एक विद्यार्थीपासून तर 400 पेक्षा जास्त असलेली विद्यार्थी संख्या काही शाळांमध्ये आहे. इव्हन 500 पेक्षा जास्त आहे. जिल्हा परिषदेच्या काही शाळांना आज सुद्धा वेटिंग आहे आणि अगदी नगण्य फी घेतली जाते. त्यामुळे आपण 1ली ते 4थी पूर्व प्राथमिक असेल, माध्यमिक शिक्षण असेल, याला त्या सरकारी शाळांचे पर्याय. आपल्या मुलांना शाळेत जो दररोज अभ्यास दिला जातोय किंवा जे शिकवलं जातं त्याचा आपण सर्व पालक म्हणून घरी काय शिकवलं हे किंवा शाळेत काय शिकवलं हे मुलांना घरी विचारलं पाहिजे. शाळेचे तास समजा 10 ते संध्याकाळी 5 असतील, म्हणजे 7 तास असतील, तास सुट्टी आहे. हे 6 तासात शिकवलेलं मुलं तर सगळं समजू शकणार नाही किंवा सगळं त्यांच्या लक्षात राहत नाही. त्याच्यासाठी आपण त्यांना जे लिहून दिलंय, जे शिकवलंय ते घरी त्याची रिव्हिजन घेतली. मला सांगायला अतिशय आनंद वाटते की मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि त्या शाळेत मी ह्या वर्गात बसलो होतो, 1लीला 2रीला. इथे 7वी झाली माझी. 7वीला मला तिथल्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं, खूप जीव ओतून काम केलं. काकू अभंग आणि इतर वगैरे त्यांनी मला स्कॉलरशिप मिळाली. नंतर माझं शिक्षण हे मराठी मीडियमला जनता विद्या मंदिरमधनं झालं 9वीपर्यंत. नंतर मी पुण्याला गेलो, पुण्याच्या प्रोफेसर कॉलेजमधून BSc केलं, MSc केलं आणि नोकरी केल्यानंतर मी शिक्षणातला जो अतिउच्च डिग्री असते PhD ही संपादनासाठी मी कॅनडामध्ये गेलो होतो. मला हे सांगायचं कारणच असं, तिथं PhD करून मी घोडेगावात स्थायिक झालो. मला हे सांगायचं कारण असं की हल्ली काय झालेलं आहे की प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा इंग्लिश मीडियममध्ये जावा. आम्ही कोणी म्हणजे बसलेले आहेत सगळे, इन्क्लुडिंग हे BDO साहेब असं, आम्ही सगळे मराठी मीडियम मध्ये शिकलेलो आहोत आणि आम्हाला
कुठेही याच्यामध्ये व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये कुठेही अडचण आलेली नाही.